पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे 2 दिवसांपूर्वी 2 चिमुरडींवरती अत्याचार करून त्यांची निर्गुण हत्या केल्याचं समोर आलंय। या घटनेने संपूर्ण राजगुरू शहरच नव्हे तर अख्खा पुणे जिल्हा हादरून गेला। या संपूर्ण पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळून सरकारकडून जेवढी शक्य होईल तेवढी मदत या कुटुंबाला करावी अशी मागणी भीमशक्तीचे पुणे जिल्हा अध्यक्ष विजय शिवराम डोळस यांनी केली आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्हने विजय शिवराम डोळस यांच्याशी थेट संवाद साधलाय, पाहूयात। महाराष्ट्राचा बिहार खरं वास्तविक अगोदरच झालेला आहे, कारण बदलापूरचं प्रकरण घ्या, काल एकाच दिवशी 3 घटना घडलेल्या। लोणावळ्यामध्ये अशाच प्रकारची घटना घडली, कल्याणमध्ये सेम अशाच प्रकारची घटना घडली आणि विशेष म्हणजे अतिशय निंदनीय गोष्ट आहे की राजगुरुनगर शहरामध्ये प्रथमच अशी घटना घडलेली आहे। आम्ही खरं वास्तविक या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करतो। एवढा संवेदनशील विषय देखील असताना देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील आणि जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, खरं वास्तविक त्यांनी या कुटुंबियांना, आम्ही काल आमचे सगळे समाजाचे लोक इथं बसलेली आहेत, एवढं सकाळपासून आंदोलन उपोषण चाललंय आणि अक्षरशः त्या आम्ही प्रेत देखील संध्याकाळी जवळजवळ 6-7 वाजता ताब्यात घेतलेला आहे। हा एवढा संवेदनशील विषय असून देखील जिल्हाधिकारी साहेब यांनी इथं निश्चितपणे खरं वास्तविक भेट देणं गरजेचं होतं, परंतु दिली गेली नाही। हा मागासवर्गीयांवरती चाललेला अत्याचार आणि अन्याय या लोकशाहीमध्ये आणि भारताने दिलेल्या संविधानामध्ये आम्हाला जगण्याचा अधिकार पशुपक्ष्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे, आम्हाला देखील दिलेला आहे। परंतु असा हा माणूस अत्याचाराने हत्याकांड आम्ही आता कुठपर्यंत सहन करायचं, हा प्रश्न खरं वास्तविक आम्हाला देखील जगण्याचा अधिकार आहे, परंतु तो त्या लोकशाहीमध्ये आम्हाला अशा पद्धतीने आमच्या आतापर्यंत काय दखल घेतली, आम्ही दखल घेतलेली नाहीये। तुम्हाला सांगतो की इथं आमची मागणी एक होती की इथं या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची मदत जाहीर करावी आणि या कुटुंबियातील जो कर्ता पुरुष आहे त्याला प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही सामावून घ्यावं आणि आरोपीला जास्तीत जास्त म्हणजे फाशी शिक्षा देण्यात यावी, एवढी ही आमची मागणी आहे। परंतु या निषेधार्थ आम्ही राजगुरुनगर शहराच्या संपूर्ण शहराच्या वतीने उद्या सकाळी 7 ते 3 वाजेपर्यंत संपूर्ण राजगुरुनगर शहर आहे कडकडीत बंद ठेवले आहे। आम्ही त्याच्यामध्ये फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल चालू ठेवले आहे की अशा अमानुष घटना परत होता कामा नयेत आणि या अमानुष ज्या घटना घडणार आहेत त्याच्यावरती कुठेतरी दहशत बसावी आणि कायद्यामध्ये माझं असं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना की काहीतरी कठोर कायदा करावा। हा फास्ट ट्रॅकवरती कायदा चालतोय, परंतु याच्यामधून बऱ्याचशा ठिकाणी आरोपी सुटत आहेत पुराव्या अभावी, दुनियादारी अभावी। हे होता कामा नये। आमची एकच मागणी आहे भीमशक्ती संघटनेच्या वतीने, आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि पीडित कुटुंबियांना 1 कोटीची मदत जाहीर करावी आणि त्यांना त्यांच्या कुटुंबामधल्या कुठल्यातरी कर्त्या पुरुषाला तुम्ही प्रशासकीय सेवेमध्ये हे करून घ्यावा। मूळ कारणीमुळे बघता या संपूर्ण घटनेला जबाबदार कोण आहे, कोण सूत्रधार आहे? पोलीस यंत्रणा जबाबदार आहे का? तुम्ही मला एक सांगा की परभणीमध्ये आता तुम्ही जे हत्याकांड झालेलं आहे तुम्ही पाहिलं असेल, आंदोलन वगैरे आता लोकशाही मार्गाने आम्ही करायचं तरी काय? आमचा आवाज जो आहे तो गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याच्या अगोदरपासून दाबला गेलेला जो आवाज आहे आणि तो त्या दबलेल्या आवाजाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालंय। हे आंदोलन वगैरे हे लोकशाहीचाच एक अधिकाराने आम्हाला मिळाले, त्या हक्काने अधिकार आहे। आम्ही जर का आंदोलन वगैरे जर करत असेल आणि आमच्या आंदोलकांवरती जर समजा पोलीस यंत्रणा जर लाठीचार्ज करून आमच्या लोकांना जर ताब्यात घेऊन त्यांचं हत्याकांड करत असेल, आता ते वडार समाजाचा जो सोमनाथ सूर्यवंशी जो होता तो परभणीमध्ये त्याचं हत्याकांड झालं, कोण आहे जबाबदार त्या गोष्टीला? कोणाकडे आम्ही दाद मागायची? म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही न्याय मागायला जातो, ज्यांच्याकडे आम्ही संरक्षण मागायला जातो आणि ते लोक जर असं करतात आम्ही करायचं काय?